तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नेरळच्या राजकारणासंदर्भामध्ये. भगवान ज्यांचे सध्या नेरळ जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून कामाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत असेल, पंचायत समितीच्या कारभारावर असेल, वेगवेगळ्या लोकांमध्ये जाऊन संवाद साधण्याचा प्रयत्न भगवान त्यांचे आपल्याला करताना दिसून येत आहे. त्यामुळे पाहणी दौरा असेल किंवा तिथले अनेक लोकांशी संवाद साधा असेल, योजना संदर्भ असेल, अधिकाऱ्यांना भेटताना दिसून येते. त्यामुळे भगवान त्यांचे हे सध्या जोरदार मोर्चेबांधणी पक्षाला एकमेव चेहरा आक्रमक असा प्रयत्न करताना दिसून येत आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या त्या काळामध्ये निवडणुका महत्वाच्या आहेत, त्यामुळे त्यांची निवडणुकी दृष्टीत खूप महत्वाची भूमिका असणार आहे. आता शेवटी शिवसेना आणि ठाकरे गट आणि अजित पवार गटाची युती झाली. दोन पक्ष नेरळच्या राजकारणात बलाढ्य आहेत. याच अनुषंगाने भगवान त्यांच्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्या लोकांशी संवाद असेल, पाहणी दौरा करतायत, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना घेऊन जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न भगवान त्यांचे करतायत. मात्र आता पंचायत समिती सभापती कोण होणार यावर सध्या नाराजी नाट्य जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला इकडे घारेंना सभापती पाहिजे, भगवान त्यांच्या सभापती पाहिजे. याच अनुषंगाने अजून काही निर्णय झालेला दिसून येत नाहीये. सध्या मी मुंबई अधिवेशन आहे, राज्याचं अधिवेशन कव्हर करतोय. कर्जत मतदारसंघाकडे फार दुर्लक्ष सध्या झालेलं आहे. 22 तारखेनंतर अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मी भेटायला येईल. मग आपण सविस्तर बघू कोण कोणाला होतंय, नाराजी नाट्य काय सध्या सुरू झालेलं आहे, परिवर्तन विकास आघाडी काय म्हणते, ठाकरे गट काय म्हणताय, महेंद्र थोरवे काय म्हणताय, हे सगळे जाणून घेण्याचा प्रयत्न कराय. मात्र महेंद्र सुद्धा सभागृहामध्ये आपल्याला दिसलेले आहेत. मूळ मुद्दा असा आहे की भगवान ज्यांचे जोरदार मोर्चेबांधणी करतायत आणि पुन्हा एकदा नेरळच्या राजकारणामध्ये भगवान ज्यांचे हम है कुछ हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे आता भगवान चंचनच्या येत्या काळामध्ये राजकारणामध्ये काय लक्ष आहे हे पाहणं खूप महत्वाचे आहे. परिवर्तन विकास आघाडी त्यांना सभापतीची संधी देणार आहे का? काय का परिवर्तन विकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य होणार आहेत का भगवान चंचन वेगळे काय करतायत का हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.